कोल्हापूर विमानतळाजवळील उजळाईवाडी ते तामगाव रस्ता भिंत घालून बंद करण्यात आल्यानं लोकांना 20 ते 25 किलोमीटर जादाचा प्रवास करावा लागतोय। सध्याच्या रस्त्याला पर्याय मिळेपर्यंत रस्ता खुलाच ठेवावा अशी मागणी माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी केली आहे। काय उजळाईवाडीपासून तामगावला जाणारा जो रस्ता आहे, हा रस्ता त्याला एक अल्टरनेटिव्ह रस्ता द्यावा अशी विनंती आमची सुरुवातीला होती। तुम्ही या रस्त्याचं काम करायच्या आधी तुम्ही एक बाजूला रस्ता नवीन करून द्यावा। आम्हाला सांगण्यात आलं होतं की हा रस्ता देऊनच आम्ही कंपाऊंड बंद करणार आहे आणि मग आधी त्यांनी तिथं चर पाडली गेली आणि त्यानंतर आम्हाला सांगितले की मुजवतो आणि मग लगेच आत्ता काहीतरी त्यांनी कारण काढलं आणि ह्याला कंपाऊंडिंग त्यांनी केलेलं आहे। आमची अजून देखील हा सगळ्यांची भूमिका एवढीच असणार आहे की तुम्ही आम्हाला मान्य आहे, म्हणजे आपल्याला सगळी काळजी घ्यायला पाहिजे एअरपोर्टच्या संदर्भात, पण एका बाजूला त्या जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना जो त्रास होतोय, अनेक लहान मुलं आहेत जे बसनं जातात, सायकलनं जातात, ही आज उजळाईवाडीमध्ये शिकायला आहेत, ही कशी जाणार आहे तामगावमधून? तर हे शक्य नाही आहे। त्यामुळं त्यांना एक पर्याय रस्ता लवकरात लवकर दिला पाहिजे, ही भूमिका आमची स्पष्ट आहे आणि जोपर्यंत देत नाही तोपर्यंत हे कंपाऊंड ओपन करून हा मार्ग मोकळा केला पाहिजे।